खरं सांगते, मी नव्हते बसणार जेवायला. मी अशी चूक करेल का हो? नाही करणार मी. सासरच्या घरी मी पुरुषांच्या पंक्तीला बसेल का? मी सांगते ना तुला, बस जेवायला. रमाई आली तर ओरडेला तुला का बसली नाहीस म्हणून. फक्त ते यमुना वंश म्हणाला. काय काय म्हणाला यमुना वंश? माझ्या चुगल्या करतेस तू नवऱ्याजवळ? अहो नाही हो नाही, मी चुकलं नाही करते. पण तुम्ही सांगा, तुम्ही म्हणालात की नाही की बस जेवायला, हो ना? बाय 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 बाय, अगं किती खोटं बोलशील. आणि मला कशाला गोवतेस यात? मोठी शाणी आहेस ग. दिगू बघितलंस ना, स्वतः चुका करते आणि अंगाशी आलं की असं दुसऱ्यांच्या माथ्यावर खापर फोडतीये. ते काही नाही, तू हिच्या बोलण्यात मुळीच येऊ नकोस. तू इथे थांबूही नकोस. जा, तुला रमाई बोलवतीये. पण मी मला खरं खोटं करण्यात काही रस नाहीये. मला भांडणं आवडत नाहीत. काय गं, इतकी हिम्मत आली तुझ्यात? हा, दिगूच्या कानात कागळ्या करतेस? मग बहीण भावांमध्ये वितुष्ट आणण्याचा प्रयत्न करतेस? पण खबरदार, माझ्या विरोधात जर चुगली केलीस तर तुझं इथे राहणं कठीण करेन. या सखोला इथं आमच्या चरणांवर आणून टाक. त्या करतेनं माझा अपमान केला. आई, तू बोलावलंस मला? देखो, सखूच्या बाबतीत जास्त नरम होऊ नकोस. तुझी लक्षणं दिसतायत मला. नाही आई, तसं काही नाहीये. हे प्रकरण दिसतंय तितकं सोपं नाहीये. थोडं सली सोडलं तर डोक्यावर बसेल ती. भयंकर हट्टी मुलगी आहे ती. स्वतःचं म्हणणं तडीला नेण्यासाठी वाटेल ते सहन करते. तेव्हा वेळीच तिला वटणीवर आणायला पाहिजे, नाहीतर भारी पडेल, हे नक्की. आई अगं, पण हे बघ, नको घाबरूस. मला तुझी काळजी वाटते, माझी नाही. दिसायला निरागस असली तरी अपेक्षेपेक्षा जास्त पिळाची निघाली. आणि तो पीळ मोडून काढण्याचे जालीम उपाय आहेत माझ्याकडे. तेच करायला पाहिजे. म्हणजे तिला वटणीवर आणण्यासाठी सगळ्यात आधी आपण हे की नाही माझ्या उमाईचं लुगडं आहे. अगदी हट्ट करून घेतलंय मी. हे छान आहे ना? मला उमाईने मायेने कुशीत घेतलंय असं वाटतंय. उमाई, माझ्या सासरे हेच लुगडे घेऊन जाणार आहे तुझं? अगं, पण हे तर जुने रे, रंगही विटला याचा. तुला न्यायचंच असेल ना तर चांगलं एखादं लुगडं काढून दे ना. नाही हो माई, नको. मला तुझं हेच लुगडं हवंय. मी माझ्या अंगावर पांघरून झोपेन आणि मी तुझ्या कुशीत आहे असं मला वाटेल. उमाई, तुझ्या प्रेमाची उभ आहे यात. कळलं बरं. दे ना, हेच लुगडं दे. सखू, ए बाळा,
अगदी तुझी आठवण काढली, तू आलीस. बाळा, तुला शांत झोप लागत नव्हती ना, म्हणून तुला थोपटायला आले. ये ये इथे. सखू, तू खूप धीराने आणि समजूतदारपणे वागतेस, माहितीये मला. अगं पण घर नवीन आहे, माणसं अनोळखी आहेत. सुरुवातीला थोडा त्रास होईल, थोडा ओरडा खावा लागेल, पण सगळ्यांना लवकरच तुझा सरळ आणि मनमिळावू स्वभाव उमगेल बघ. आणि तू सगळ्यांची लाडकी होशील, खात्री आहे माझी. सगळं छान होईल बाळ. झोप, शांत झोप. माई, किती बरं वाटतंय ग. बाळा, सखू बाळा. माई, तुम्ही अगं, उमाई नाही, रमाई. उमा असो नाहीतर रमा, शेवटी आईच ना ग. हा, पण अगं काय झालं? आईची आठवण येते का ग? रडायचं नाही हा. मी आहे ना मी. झोप लागली का ग व्यवस्थित? गुणाची ग माझी सखू. चला उठा आता, उठा. काय ग? अगं अशी का बघतेस? चला उठा, आपल्याला की नाही बाहेर जायचंय. हा, चला उठा 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 उठा. या उठा, शाण ग बाळ माझं ते. उठा. या सखूबाई, लवकर लवकर आटपायचं. हा, कडकडीत पाण्यानं डोक्यावर आंघोळ करून घे. नाणी घरात शिक्के काही ठेवलेली आहे, छान आंघोळ कर. तुझे केस पुसून देते आणि मस्त पैकी खोपा घालून देते तुला. शाणी ग ती बाय. चल. अरे बापरे, हे काय घडतंय विपरीत? अरे हो, काय झालं? असं खोळ्यासारखं काय करताय? अगं खूळ सोड, त्याहीपेक्षा काहीतरी भयानक होणार आहे माझ्या बरोबर. अहो पण काय झालं तरी काय? काय झालं? तयारी कर. आपल्या सगळ्या सामानाची आवराआवर कर. हे बघ, बहुतेक एखाद्या आपल्याला धर्मशाळेत जाऊन राहावं लागणार आहे, कारण इथून आता आपली हकालपट्टी नक्की झालेली आहे. अहो असं काय झालं तरी काय? अगं रमावहिनी त्या सखू बरोबर चक्क गोड गोड बोलत असताना मी स्वतः बघितलंय. ह्या सासवा सुना जर एकत्र आल्या ना, तर मग आपला खेळ खाल्लास. हो खरंच, ही धोक्याची घंटा दिसते. हे काय खरं गोड गोड बोलणं नाहीये. नक्कीच जाऊबाईंच्या डोक्यात काहीतरी कटकारस्थान असणार आहे. आणि सखूचे लाड झालेत म्हणजे काही दिवसातच हिच्या पाठीवर आसूड उठणार आहेत. पण वच्छे, कसलं असेल ग हे कटकारस्थान? तेच शोधायला हवंय. सखू, तू छान दिसतेसच, म्हणजे नाकी डोळी छानच आहेस, पण व्यवस्थित तयार झालीस ना ती सुंदर पण दिसशील. सासूबाई, आज काय विशेष? कळेल कळेल. वच्छे, माया बघितलीस ना कसली पाताळ यंत्री आहे ती, कसं गोड गोड बोलते. पण शेवटी काय, कारलं ते कारलं, तुपात तळलं काय, साखरेत घोळवलं काय, तरी कडू ते कडच.
मी म्हटलं ना, नक्कीच त्यांचा काहीतरी बेत आहे. जाऊ बाई, अहो एवढं कान देऊन ऐकायची गरज नाही. तयारी करायला घ्या. आज दिगू आणि सखूच्या हातातलं कंकण सोडण्याचा सोहळा करायचाय. दिगूला पण सांगा तयार राहायला. हो हो, मी लागते हा तयारीला. कळलं का आज काय आहे ते? हो सासूबाई. काय ग, असं तोंड का पडलेलं तुझं? चेहरा कसा हसरा ठेवायचा. हस बघू. आता कसं? दिगू, तुझी बायको बघ किती सुंदर दिसते आज. का सांगू का? अरे आज तुझ्या बायकोला जाऊबाईंनी तयार केलंय. माझ्या सासूबाईंचा उत्साह आणि हौस याला काही तोड नाही. सगळ्यांनी जास्तच दृष्ट नका लावू हा माझ्या बहिणीला. बावरली हो बिचारी. पहा ना कशी रानात हरवलेल्या हरणीप्रमाणे कशी भिरभिरत पाहतीये. थांबा, टीटच लावते. कौतुक केलं म्हणून टोक्यावर बसायचं नाही. तसा दिगू आपला नशीबवान आहे. नशिबानच हवं तसं दान पडलंय. वा भाऊजी, अहो काय उपमा दिलीत तुम्ही. चला आपण आता कंकण विधीला सुरुवात करूया. दिगू, सखू, कसं असतं ना, या विधीत नवरा बायकोनं एकमेकांच्या मनगटाला बांधलेलं कंकण एका हातानं सोडून त्या पाण्यात सोडतात. कळलं? चला सुरुवात करूया. दिगू, पहिला तुझा मान. काय दिगू, जमतंय ना? नाही म्हणजे कसं आहे की हातामध्ये कौशल्य असायला लागतं बाबा. अहो दिगंबरराव, जरा हळूहळू. अहो हात मुरगळला ना तिचा. दिगू, कंकण असं कोरड्यानं नाही हा सोडवायचं. नाव घ्यावं लागेल. कोणाचं? कोणाचं म्हणजे? तुला काय 4 बायका आहेत? तर सूनबाईचं नाव घे. सखू. अरे शिष्य, काहीतरीच काय. नाव म्हणजे बायकोचं नाव घ्यायचंय उखाण्यात. सखूच्या बाबतीत जास्त नरम होऊ नकोस. तिला वटणीवर आणण्यासाठी सगळ्यात आधी आपण मला नाही येत तसं काही. बरं राहू दे, राहू दे. सखू, पण तुला मात्र कंकण सोडवताना नाव घ्यायचंय बरं का? आठवलंयस ना? सखू, नाव घ्यायचंय. शंकराला वाहते बेलाचं पान. दिगंबररावांचं नाव घेते राखून सर्वांचा मान. वा. चला आता कंकण सोडण्याचा विधी संपन्न झालेला आहे. आता निघायची तयारी करूया. निघायची तयारी? आपण सगळे कुठे बाहेर गावी जातोय का? आपण नाही, आम्ही जातोय. मी, दिगू आणि सखू. का पोटात दुखलं का? नाही तरीही सांगणार नाही आम्ही कुठे जातोय ते. ती आमची गंमत आहे. काय सखू? सखू बाळा, मला सांग, तुझा आवडता गोड पदार्थ कुठला? शेवळ्यांची खीर. अरे वा, छान. जाऊबाई,
आज आमच्या सुनबाईंची आवडीची शेवयाची खीर बनवा. आम्ही जरा बाहेर जाऊन येतो, मग आल्यानंतर त्यांना द्या खायला. हो करते. नक्की काय चाललंय या कडक लक्ष्मीचं? टाकच दूर लागू देत नाहीये. कुठे चालले, कशाला चालले? दिगू, जरा इकडे येतोस? कुठे नेतायत सासूबाई मला? सखू, मी तुला इथे सावध करायला घेऊन आले आहे. म्हणजे अगं तुला समजत नाहीये का? तुझी सासू तुझ्या विरुद्ध नक्कीच काहीतरी कट रचते. नाहीतर इथे आल्यापासून तुझ्याशी कधी एवढी गोड बोलली होती का? अगं नक्की ती तुला तुझ्या माहेरी नेऊन सोडणार आहे, मायनीला. मायनीला? खरंच? उमाई अप्पांकडे? अशी उड्या काय मारतेस? तुला काही समजत नाहीये का? याच्या मागे जाऊबाईंचं नक्कीच काहीतरी कारस्थान असणार आहे. त्या तुला तुझ्या माहेरी नेऊन कायमचं सोडून आले तर, आणि पुन्हा कधीच इथे परत नाही आणलं तर? का? अगं नाही नाही, अगं तसं नाही. वहिनी असं कसं काय करतील? हो कसं करतील म्हणजे? जग जाहीरच आहे. जाऊबाईंना विठ्ठलाबद्दल आणि विठ्ठलाची भक्ती करणाऱ्या प्रत्येकाबद्दल प्रचंड राग आहे मनात. आणि ही बिचारी तर त्यातलीच आहे हो. त्यांच्या या गोड वागण्यामागे नक्कीच काहीतरी काळबेर असणार आहे. अगं तसं काही नाही ग सकू. आम्ही ना गंमत करत होतो. काळाबीर वगैरे असं काही नाहीये. लग्न झाल्यानंतर की नाही 5 परतावणं असतं, तेव्हा नवया नवरीला आहे ना घेऊन माहेरी जातात, म्हणून तुला घेऊन जात असतील. हो का? हो असेल असेल. माझ्या मनात आपली शंका आली. हो ना. आता असल्या शंका काढू नकोस. काही नाही सकू. रमाई, अगं काय चाललंय तुझं? आज सकूचं इतकं कौतुक का होतंय? तू स्वतः तयार केलंस तिला. तू लाडाने वागतेस म्हणून मी पण हरी ओढली, पण नक्की मनात काय चाललंय तुझ्या? आज सखूची मानगूट धरून बाबाजींच्या पावलावर घालणार आहे. मठात घेऊन जाणार आहे त्या आडमुठ्या मुलीला. या लग्नामागचा जो उद्देश होता तो सिद्धीत जायला हवा. यमुने, वा, छान. बसव बसव. चांगली शिंग मोड तिची. जा घेऊन ये तिला, उगाच उशीर व्हायला नको. हो. विठुरा, तुला माहितीये का, सासूबाई मला आणि आहोंना माहेरी घेऊन चाललेत, मायनीला. उमाई अप्पा, आजी, जिप्री, पांडू, अभय सगळ्यांना भेटणार मी. आणि मुख्य म्हणजे राहुळातल्या तुला भेटणार. किती छान. चल, रमाईनं बोलावलंय. हो. तुला यांनी पाहिलं तर नाही ना? जर मी आणले तर तू दिसशील. खोडी आहेस का ग तू?
हो म्हणतेस पण जागची हलतही नाहीयेस. आणि हे डोळे का मिटून घेतलेत? अगं चल सांगते ना. कधी कधी ना तू इतकी विचित्र वागतेस ना. चिकट गुंडी कुठली. चल लवकर.